यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव माननीय डॉक्टर विश्वनाथ मगदुम यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. माननीय डॉक्टर विश्वनाथ मगदुम सर. डॉक्टर सुनील कुमार लवटे, विचार मंचचे सर्व पदाधिकारी, लवटे सर, हिरडेकर सर, आमच्या कॉलेजचे नाईक सर, उत्तम पाटील आणि आता ज्या दीप्ती कुलकर्णी मॅडम आणि त्यापूर्वी ॲडव्होकेट संतोष शहानी आपल्याला कायद्याविषयी आणि विशेषतः युवा वर्गात त्याची कशी जाणीव महत्त्वाची आहे याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर शहाजी लॉ कॉलेजतर्फे आमचा एक असा मनोदय आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घटनेचं ज्ञान, म्हणजे ज्यामध्ये आता शाह सरांनी सांगितलं की आपले हक्क आणि आपली कर्तव्य काय याचं बेसिक नॉलेज असणं अत्यंत गरज आहे. आणि विशेषतः सध्याच्या काळात आपला जर कोण पाठीराखा असेल किंवा रक्षक असेल तर मला वाटतं की आपली घटना, आणि त्या दृष्टीने आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. परंतु त्यापूर्वीच लवटे विचार मंचने हे युवकासाठी कायद्याचं भान हे असं जे एक दिवसीय किंवा हे जे कार्यक्रम आयोजित केला आहे तो खरंच अत्यंत कौतुकास्पद आहे. मी त्याबद्दल हिरडेकर सर आणि सर्व विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. कायद्याचं बोला असं मध्ये एक हे होतं, म्हणजे काय द्यायचं बोला त्याचं असं होतं. म्हणजे एखादं जर ट्रॅफिक पोलिसांनी आपल्याला पकडलं तर शाह सर म्हटले की मी वडिलांना फोन करतो, किंवा आजकाल तसं होत नाही, ते खिशातले एक 500ची नोट काढून एवढ्यावर भागतं का, हां, अशा प्रकारचं आपण सर्व समाजात चित्र बघतो. म्हणजे कायदा मोडायचा आणि तो कसा त्याला राज्य मान्यता मिळवायची असे वरून आपल्याकडे संस्कार होत आहेत. आणि त्यामुळं कदाचित आपल्याला त्याची गरज वाटत नाही कायदा मोडला. आपल्या कोल्हापुरात आपण बघितलं की गणेशोत्सवात पोलिसांनी सांगूनसुद्धा डॉल्बी अत्यंत सर्वत्र राजरोसपणे वाजवण्यात आला. परंतु काय झालं, राजारामपुरीतील काही तरुण मंडळ वर कायदेशीर कारवाई होऊन त्यांना कारावासाची शिक्षा झाली. आणि आपण बघतो की ह्या तरुण मंडळात आपल्यासारखी महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा असतात आणि त्यामुळं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळं कायद्याचं ज्ञान आणि कायद्याचं पालन विशेषतः तुम्हा पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मगाशी त्यांच्या सांगण्यात आलं ह्या युवा पिढीमध्ये काय कमावलं आणि काय गमावायचं हे वय असतं. तर मला वाटतं गमावण्याचं धोका जास्त सध्या आजकाल वाजलेला आहे. कारण का स्क्रीनमध्ये किंवा आपल्या ज्या मीडिया आहेत त्याच्यावर अशा प्रकारचं काही चित्र येतं की मला वाटतं की ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा पाय घसरण्याचं हे वय आहे. आणि मग त्यामुळं तुमचा पाय घसरला तर साहजिक आहे, परंतु हे वय सांगितलं तसं तुम्ही पाय आपला घसरून न देता तुमचं आयुष्य जर घडवायचं असेल तर तुम्हाला ह्या मोहापासून, यामधील टेम्पटेशनपासून तुम्हाला दूर राहण्याची गरज आहे. आणि त्यासाठी कायद्याचं ज्ञान, मला कायदा माहीत नाही हे कुणालाही पटण्याजोगं नाही आणि ते काही तुमचं कारण होऊ शकत नाही. त्यामुळं आपल्याला माहीत नसतं, वाटतं की मला माहीत नव्हतं, हे मला माहीत नव्हतं असं चालत नाही. मी डॉक्टर म्हणून कायद्याविषयी फारसं बोलू शकत नाही, परंतु जे युवा पिढीमध्ये आजकाल जे स्क्रीन टाईमचं ॲडिक्शन असेल किंवा व्यायामाचं जे महत्त्व कमी होत असेल याविषयी मी बोलू शकतो. परंतु कायद्याचं ज्ञान हे सर्वच क्षेत्रात आजकाल अत्यंत गरज आहे. परवाच मी बघितलं की म्हणजे आपली बॉडी बिल्डिंगसाठी पॅक्सची म्हणजे यासाठी मादक द्रव्याचं सुद्धा कोल्हापुरातच एक उदाहरण होतं की त्यामध्ये स्टिरॉइड मिक्स केली जातो. म्हणजे आपण अशा ह्याला सुद्धा बळी पडू शकतो आणि त्यामुळं आपलं आरोग्यसुद्धा त्यामुळे विनाश होऊ शकतो. तर कायद्याचं ज्ञान आणि त्याविषयी जाणीवता
ही सर्व युवा पिढीला गरज आहे. त्या दृष्टीनं हिरडेकर सर आणि सर्वांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला त्याची आयोजनाची संधी दिली. त्याचबरोबर देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेजला त्यांच्याबरोबर म्हणजे MOU साईन करण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. तो अत्यंत सकारात्मक आहे आणि या पुढील काळातसुद्धा आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उत्सुक आहोत, अशा प्रकारचं मनोगत व्यक्त करून आणि लवटे सरांना उर्वरित आयुष्यात अशा प्रकारचे अनेक उपक्रम घ्यावेत त्यांनी आणि आम्हाला त्याच्यामध्ये काही खारीचा सहभाग नोंदवता आला तर आम्हाला स्वतःचा धन्यवाद समजतो. थँक्यू. धन्यवाद. काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर आणि डॉक्टर सुनील कुमार लवटे विचारमंच कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित व्याख्यान युवांसाठी कायद्याचे भान आज आपण या ठिकाणी संपन्न करतो आहोत आणि या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे आपण वळतो आहोत. यानंतर अधिक वेळ न घेता डॉक्टर सुनील कुमार लवटे विचारमंचच्या सहखजिनदार सौभाग्यवती यशवंती अरुण शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आभार प्रदर्शन व्यक्त करतात सौ यशवंती अरुण शिंदे. सर्वांना नमस्कार. आज आपण तरुणांना कायदेविषयी ज्ञान मिळावे, सजग भान यावे आणि तरुण आणि विद्यार्थी विशेषतः जागरूक व्हावेत यासाठी युवांसाठी कायद्याचे भान या विषयावर डॉक्टर सुनील कुमार लवटे विचार मंच कोल्हापूर, काउन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर आणि देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला. या व्याख्यानासाठी ॲडव्होकेट डॉक्टर संतोष शहा आणि ॲडव्होकेट दीप्ती कुलकर्णी यांनी आपल्यासमोर आता विचारपूर्वक व्याख्यान दिले. ॲडव्होकेट संतोष शहा सर यांनी तरुणांमध्ये कायदा साक्षरतेची गरज आणि त्याचे महत्त्व काय आहे हे आपल्या सगळ्यांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आणि त्याबरोबरच नागरिकांची कर्तव्ये काय आहेत आणि त्यामध्ये ते सगळं पालन करत असताना तरुणांची भूमिका काय असावी हे शहा सरांनी आपल्याला अतिशय सोप्या भाषेत आणि उदाहरणं देऊन समजावून सांगितले. त्यामुळं इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सुद्धा आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात आपण कायदे कसे पाळावेत आणि कायदे कसे महत्त्वाचे आहेत हे नक्कीच समजलं असेल असं मला वाटतं. याबरोबर ॲडव्होकेट दीप्ती कुलकर्णी मॅडम यांनी सोशल मीडियाचा वापर करताना काळजी काय घ्यावी, अंमली पदार्थांशी कुठल्याही प्रकारे संपर्कात येणं हेच मुळात आपल्या स्वतःला काळजी करण्यासारखं आहे हे मॅडमनी सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं आहे. आणि याबरोबरच मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी जर सेक्शुअल हॅरॅसमेंट होत असेल किंवा लैंगिक शोषणासारखे प्रकार होत असतील तर आपण गप्प न बसता त्यासाठी कायदा आहे हे जाणून घेऊन जागरूक राहिलं पाहिजे हे देखील मॅडमनी समजावून सांगितलं. कायद्यासारख्या तांत्रिक विषयाची मांडणी सोप्या आणि सुबोध भाषेत उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना कळतील असं या दोन्ही व्याख्यात्यांनी आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगितलं. याबद्दल मी दोन्ही व्याख्यात्यांचे आमच्या मंचाच्या वतीनं आणि काउन्सिल ऑफ एज्युकेशनच्या वतीनं आभार मानते. याबरोबरच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथजी मगदुम साहेब यांनी भूषवले. कायदा साक्षरतेची गरज अधोरेखित करत असताना सरांनी व्यायामाचं महत्त्व काय आहे आणि तरुणाईने व्यायामाकडे जे लक्ष कसं दिलं पाहिजे आणि आपले प्रयत्न कसे ठेवले पाहिजेत हे सरांचं व्यक्तिमत्व किंवा सरांच्याकडे बघून आपण समजू शकतो की सर ह्या वयात सुद्धा व्यायाम करतात आणि सकाळी ते दररोज म्हणजे ज्यांना माहिती आहे ते समजू शकतील की दररोज सर व्यायामाला महत्त्व देतात. ते आपण घेण्यासारखं आहे सरांच्याकडं. आणि याबरोबरच हे अत्यंत देखणे सभागृह आपल्या ह्या मंचाच्या कार्यक्रमासाठी सरांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी त्यांच्या प्रतीही कृतज्ञता व्यक्त करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी आमचे आधारस्तंभ ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, संशोधक, संपादक, संघटक, समाजसेवक आणि व्यासंगी प्राध्यापक आणि सगळ्यांना लाडके असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले आपले मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य सुनील कुमार लवटे सर उपस्थित राहिले आणि विद्यार्थ्यांसाठीचा हा कार्यक्रम आउटकम बेस्ड व्हावा यासाठी नियोजनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे.
याबद्दल सरांच्या प्रती आदर आणि कृतज्ञता भाव शब्दांमधून व्यक्त करण्याच्या पलीकडचा आहे असं मला वाटतं. याबरोबरच देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सचे उपप्राचार्य डॉक्टर नाईक सर, नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर उत्तम पाटील सर, मंचचे अध्यक्ष डॉक्टर BM हिरडेकर सर, सचिव CM गायकवाड सर, इस्माईल पठाण सर, डॉक्टर GP माळी सर, डॉक्टर प्रवीण चौगले सर, जगदाळे सर आणि इतर सगळेजण जे लवटे सरांच्यावर प्रेम करतात आणि लवटे सरांच्या विचारांवर प्रेम करतात, या सर्वांचं मी मनःपूर्वक आभार मानते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे विद्यार्थी ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि शांतपणे सगळा कार्यक्रम मनापासून समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद.